Now is equal to 7 under root. By the रूट 3 आहे, रॅडिकंड 3 आहे. आपल्याला इथं सगळीकडे 3 रॅडिकंड आणायचं आहे. 48 ला तुम्ही सिंपल फॅक्टर मध्ये लिहा 16 into 3. 16 into 3, 16 3 जा 48 मायनस 27 ला सुद्धा तुम्हाला सिंपलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचंय 9 3 जा. ओके 9 3 जा 27, then minus root 3 as it is. Then square root of 16, square root 16 चा स्क्वेअर घ्या 7, हे 7 as it is घेतले into हे 16 चा स्क्वेअर रूट काय आहे 4 under root 3 minus हे 9 चा स्क्वेअर रूट बाहेर घ्या 3 under root 3 minus root 3. Now order of the all three terms are equal, radicand is also equal, therefore 7 4 the 28, 7 4 the 28 under root 3 minus 3 under root 3 minus under root 3. Then here 28 as it is, नंतर minus 3 हे as it is घेतले, इथं minus root 3 आहे. root 3 किती वेळा आहे, शेवटचा root 3 किती वेळा आहे, एक वेळा आहे, एक वेळा आहे म्हणून इथं मायनस हे मायनस चिन्ह as it is घेतलं आणि इथं एक वेळा आहे म्हणून इथं 1 लिहिला. पहा then root 3 we take a common, root 3 आपण कॉमन घेतला. then 28 minus 3 किती राहिले 25 राहिले, 25 minus 1 24 root 3. this is our answer. हे आपलं उत्तर आहे. अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजावून सांगितले बा, काही अवघड नाही. मला वाटतं प्रत्येकाला समजत आहे, त्याच्यामध्ये कोणाची काही अडचण नसेल. then we solve the next question. आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन इज root 7. okay, root 7 minus 3 upon 5 root 7, 3 upon 5 root 7, after that plus 2 root 7, plus 2 root 7. then how to solve? Here order of the third are equal, radicands are equal, 7 7 7. then we do the operation on this example. root 7 as it is minus 3 upon 5 root 7 plus 2 root 7. then take root 7 is a common. now root 7 हा root 7 किती वेळा आहे, वन टाइम आहे. वन टाइम आहे म्हणून मी तो 1 लिहितो, 1 minus 3 upon 5 as it is घेतो 3 upon 5. इथं प्लस 2 आहे, हे प्लस 2 सुद्धा मी as it is घेतो. ओके then root 7 is a common, root 7 is a common. then 1 plus 2 काय होईल पहा, इथं प्लस 1 इथं प्लस 2 आहे. प्लस 1 आणि प्लस 2 काय झाले 3 झाले, मायनस 3 upon 5 into root 7. then क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, याच्या शब्दस्थानी काय नाही म्हणून 8 ला मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 3 जा 15 minus 3 1 जा 3 divided by 5 as it is into root 7. 15 minus 3 12 upon 5 into root 7. 12 ला 5 ने डिवाइड होत नाही, भाग जात नाही. आपण as it is 2. this is our answer. हे आपलं उत्तर आहे. प्रत्येकाला मला वाटतं समजलं असेल, काही अडचण नाही. ओके व्यवस्थित दिसत नाही अशी कमेंट्स आहे, एकदा चेक करतो. काही अडचण नाही. आपली क्वालिटी निवडा, किंवा आज आपल्याला रेंजचा थोडासा प्रॉब्लेम आहे. पाऊस पडल्यामुळे थोडासा आज रेंजचा थोडाफार प्रॉब्लेम आहे. जर काही समजला नाही पार्ट तर तुम्ही मला सांगू शकता, तो आपण रिपीट करूया. थोडीशी रेंजची अडचण असल्यामुळे दिसण्यामध्ये थोडाफार जो काही गोंधळ निर्माण होत आहे तो तुमचा फक्त आणि फक्त रेंजमुळे होत आहे. देन क्वेश्चन नंबर 6 इज कंप्लीट. देन क्वेश्चन नंबर 7, यानंतर आपण क्वेश्चन नंबर 7 सॉल्व करणार आहे. क्वेश्चन नंबर 7 आहे मल्टिप्लाय अँड राइट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. मल्टिप्लाय करायचं आहे, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन काय पहा, 3 under root 12.
ओके, फर्स्ट क्वेश्चन 3 under root 12 into 3 under root 12 into root 18. Root 18. 3 under root 12 into root 18. We multiply the term and write the answer in simplest form. मल्टिप्लिकेशन करायचंय, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपल्याला आन्सर लिहायचंय. पाहूया आपण. तुम्हाला मल्टिप्लिकेशन मी सांगितलं होतं कसं करायचं पहा. रूट 2 इंटू रूट 7 यांचं मल्टिप्लिकेशन मी तुम्हाला सांगितलं होतं. एकाच रूट मध्ये आपण याला लिहू शकतो. 2 इंटू 7 मीन्स रूट 14. अशा पद्धतीनं मल्टिप्लिकेशन सरळ सरळ मल्टिप्लाय करायचंय, काही अवघड नाही. त्या पद्धतीने आपण करूया. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचंय. महत्त्वाची गोष्ट ती आहे ते 3 अंडर रूट 3 अंडर रूट 12 इंटू 18 एकत्र करा त्यांना. एकत्र 12 इंटू 18 12 ऍज इट इज लिहू पहा. सुरुवातीला एक्झाम्पल ऍज इट इज लिहू. 3 अंडर रूट 12 इंटू रूट 18 देन 3 अंडर रूट 12 into 18 12 into 18 then we divide the 12 into factor and 18 also into factor. त्याचे फॅक्टर जे पाडता येतील ते पाडू आपण. पण 12 चे फॅक्टर काय येतील 4 into 3 into 18 चे फॅक्टर घ्या 9 into 2 9 into 2. आता पाहूया आपण आपल्याला बाहेर काय काय घेता येईल पहा. हे 4 काय आलाय कंप्लीट स्क्वेअर नंबर आहे. आपण त्याचा स्क्वेअर रूट बाहेर घेऊ शकतो. 9 कंप्लीट स्क्वेअर नंबर आहे, त्याचं पण आपण स्क्वेअर रूट बाहेर घेऊ शकतो. काही नाही इथंच वाटलं 9 into 2 करायचंय त्याही पद्धतीने सांगतो, दोन्ही पद्धतीने सांगतो पहा. हे 3 ऍज इट इज इंटू त्या 4 चा स्क्वेअर रूट घ्या 2 इंटू 9 चा स्क्वेअर रूट घ्या 3 इंटू आतमध्ये शिल्लक काय राहिलं पहा 3 into 2 3 into 2 काय झालं पहा. 3 2 जा 6 6 3 जा 18 अंडर रूट 3 2 जा 6. या पद्धतीने सोडू शकता. आणखी कुठल्या पद्धतीने सोडू शकता पहा. दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. हेच एक्झाम्पल आपल्याला सोडवायचंय आणि ते प्रत्येकाला समजायला पाहिजे. पहा 3 अंडर रूट 12 इंटू अंडर रूट 18. ओके, 3 अंडर रूट 12 इंटू अंडर रूट 18. हे 3 अंडर रूट 12 ला मी काय लिहू शकतो. एक मिनिट फक्त, रेंजचा थोडासा अडचण आहे. रेंजच्या अडचणीमुळे आपल्याला दिसायला थोडीफार जी अडचण येत आहे ते रेंजच्या अडचणीमुळे येत आहे. आता बहुतेक अडचण येणार नाही तुम्हाला. ओके, 3 अंडर रूट 12 ला मी काय लिहितो पहा 4 इंटू 3 इंटू रूट 18 ला मी काय लिहितो 9 इंटू 2. या पद्धतीने सोडवलं तरी काय अडचण नाही. पाहू 3 इंटू 4 चा स्क्वेअर रूट बाहेर घ्या 2 4 चा स्क्वेअर रूट काय आला 2 अंडर रूट 3 ऍज इट इज इंटू त्या 9 चा स्क्वेअर रूट काय 3 इंटू रूट 2. नाउ बाहेरच्या संख्या कोणत्या कोणत्या पहा 3 इंटू 2 इंटू 3 3 2 जा 6 6 3 जा 18 18 इंटू 3 इंटू 2 3 इंटू 2 मीन्स 18 इंटू 3 2 जा 6. या पद्धतीने सोडवा, कोणत्याही पद्धतीने सोडवा, काही उत्तरामध्ये फरक पडत नाही. आन्सर इज सेम. देन वी विल सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण आता. पाहू नेक्स्ट क्वेश्चन काय. नेक्स्ट क्वेश्चन इज 3 अंडर रूट 12 and 7 अंडर रूट 15. 3 अंडर रूट 12 into 7 अंडर रूट 15 हा क्वेश्चन आहे पहा. 3 अंडर रूट 12 into 7 अंडर रूट 15. पाहूया आपण आता सांगितलं त्याच पद्धतीने करा. 3 अंडर रूट 12 as it is into 7 अंडर रूट 15 as it is. एक्झाम्पल as it is लिहिलं. देन फॅक्टर पाडा 12 चे 3 into किंवा एकत्र अगोदर लिहिलं तरी काही फरक पडत नाही. 12 चे काय केलं पहा 4 into 3 into 7 into 15 चे पाहू आपण काय होतं 15 चे 5 into 3 5 into 3. देन 3 into 4 चा स्क्वेअर रूट काय 2 अंडर रूट 3 into 7 अंडर रूट 5 into 3. आता जे अंडर रूट आहे ते एकत्र लिहू, जे बाहेरच्या संख्या ते एकत्र लिहू. 3 into 2 into 7 अंडर रूट
3 into 5 into 3. इथं 3 3 रिपीट झाल्यामुळे परत याचं स्क्वेअर रूट बाहेर घेऊ आपण. 3 3 9 होईल. 3 3 चा 9 9 चा स्क्वेअर रूट 3 किंवा दोन वेळा 3 आलाय इथे स्क्वेअर रूट आहे म्हणून 1 3 आपण बाहेर घेऊ. काय इथे पाहू 3 into 2 into 7 into 3 under root 5. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. 3 to the 6 6 7 the 42 6 3 to the 6 6 7 the 42 42 3 the 42 3 the 3 to the 6 3 4 the 126. Then our answer is 126 under root 5. This is our answer. अशा पद्धतीने सोडू शकता. इथे आणखी काय करू शकता पहा 12 into 15 अगोदरच तुम्ही एका रूट मध्ये लिहू शकता. त्याच्या अशा पद्धतीने फॅक्टर पाडू शकता पहा. इथं मी तुम्हाला सांगतो 3 into 7 हे 3 into 7 घेतले अंडर रूट 12 into 15 12 into 15 अशा पद्धतीने करू शकता. 3 into 7 3 7 जा 21 into या 12 चे डिवाइड करा 4 into 3 into 15 चे 5 into 3 काय येईल बा 21 into या 4 चा स्क्वेअर रूट काय 2 into या 3 3 पैकी एक 3 बाहेर 3 into अंडर रूट 5. याचं जर मल्टिप्लाय केलं तर एवढंच येईल 126 अंडर रूट 5. कोणत्याही पद्धतीने करा उत्तरामध्ये काही फरक पडत नाही. तुम्ही सहज ते सोडू शकता. Then we solve the next question. Next question घेणार आहेत आपण. Please share with other student. Okay, share करा कमेंट्स. प्रवीण शिंदे सरांनी सांगितले शेअर करा. तुम्ही शेअर करू शकता. Then next question काय बा 3 under root 8 into root 5. 3 under root 8 into root 5. How to solve? Multiply. काय अवघड नाही पा 3 into 8 into root 5 हे 8 into root 5 ने एकाच रूट मध्ये लिहिली. काय झालं बघूया आपण आता 3 under root 8 5 दा 40 8 5 दा 40. देन 40 ला डिवाइड करा 4 10 दा 40. त्यानंतर आपण 4 चा स्क्वेअर रूट घ्या 3 into 2 into a root 10 as it is. Then 3 to the 6 under root 10. अशा पद्धतीने हे तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता. काही अवघड नाही अतिशय सोपं आहे. पहा काय केलं 8 5 दा 40 40 ला तुम्ही दुसरा कोणता भाग पडत नाही की एक कंप्लीट स्क्वेअर नंबर पाहिजे पूर्ण वर्ग संख्या पाहिजे असा कोणता फॅक्टर नाहीये 40 चा की दुसरा 4 सोडून 4 10 दा 40. देन 4 चा स्क्वेअर रूट 2 घेतलं 3 to the 6 6 अंडर रूट 10. देन लास्ट क्वेश्चन in this question sub question is last 5 under root 8 5 under root 8 into 5 under root 8 into 2 under root 8 2 under root 8. Then 5 into 2 a 5 into as it is root 8 into root 8 into root 8 into root 8 5 into 2 10 root 8 into root 8 8 10 8 जा 80. दिस इज आवर आन्सर. अशा पद्धतीने सोडवायचं. अतिशय सोपे काही अवघड नाही. देन नेक्स्ट क्वेश्चन काय पाहू आपण. नेक्स्ट क्वेश्चन इज डिवाइड अँड राइट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. डिवाइड करा आणि तुमचं जे आन्सर आहे ते सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहा. अशा स्वरूपाचा क्वेश्चन आहे पहा. डिवाइड अँड राइट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. First question is root 98 divided by root 2. Okay, first question is root 98 divided by root 2. कशा पद्धतीने सोडवायचं तुम्हाला कालच सांगितलं पहा. root 98 divided by root 2 आपण एकाच रूट मध्ये याला लिहू शकतो. root 98 divided by 2. then डिवाइड करा 2 4 दा 2 4 दा 8 कॅरी 1 18 झाले 2 9 दा 18 then 49 and square root of 49 is 7. This is our answer. 7 answer आला का. त्यानंतर सेकंड क्वेश्चन सोडूया. What is the second question? Second question is
root 125 divided by root 50. Okay, root 50 is equal to 125 divided by root 50. Then we write both the number in one root, 125 divided by 50. Then भाग द्या जितक्याने जातो तुम्ही 25 ने देऊ शकता, 25 दुने 50, 25 125 असंही देऊ शकता पा. 25 5 जा 125, 25 2 जा 50, काय उरलं 5/2. दिस इज आवर आन्सर. याच्यापेक्षा जास्त भाग जात नाही, हेच आपलं उत्तर होईल. देन वी सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन इज root 54 divided by root 27. root 54 divided by root 27. पाहूया आपण. root 54 divided by root 27. We write both the number in one root. root 54 divided by 27 and 27 1 are 27, 27 2 are 54 means root 2. This is our answer. उरले काय बा 27 दुनी 54, फक्त 2 उरले. root 7 is our answer. Then next question, root 310. root 310 divided by root 5. Then root 310 divided by root 5. In the root 310 divided by 5. Then भाग द्या. आता 5 ने भाग देऊया आपण त्याला. 5 * 30, 5 6 जा 30, 1 उरला 10 झाले. 5 2 जा 10, म्हणजे काय उरलं पा root 62. दिस इज आवर आन्सर. अशा पद्धतीने आपण आन्सर फाइंड आउट केलेले आहे and we have completed the question number 8. हा क्वेश्चन नंबर 8 सुद्धा आपण कंप्लीट केलेला आहे and only one question is remaining in this practice set. In this practice set only one question is remaining and question is rationalize the denominator. Denominator ला रॅशनलाइज करायचं. काल ओझरतो तुम्हाला सांगितलं होतं की कशा पद्धतीने रॅशनलाइज करायचं, परवाच्या लेक्चरला सांगितलं होतं. ते सोडवायचे कसे क्वेश्चन आपण ते पाहूया. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. फर्स्ट क्वेश्चन काय पहा, 3/5. 3/5. 3/5. क्वेश्चन काय पहा, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हणजे काय, डिनॉमिनेटर मध्ये रॅशनल नंबर आणायचा आहे. डिनॉमिनेटर रॅशनल नंबर करायचा. तुम्हाला अगोदर सांगितले की √5 ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर रॅशनल नंबर येईल, √5 ने. मग √5 ने जर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं असेल तर √5 ने न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करावे लागेल. एकट्या डिनॉमिनेटरला करून चालणार नाही. मग इथं लिहायचं तुम्ही मल्टिप्लाय. ओके, मल्टिप्लाय न्यूमरेटर and denominator. Numerator and denominator by √5. multiply numerator and denominator by √5. दोन्हीकडे √5 ने मल्टिप्लाय करू. इथे लिहायचं मग 3/√5 into √5/√5. इथं √5 डिनॉमिनेटर मध्ये √5, इथं आपल्याला रॅशनल नंबर आणायचा आहे. रॅशनल नंबर आणण्यासाठी आपल्याला √5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. डिनॉमिनेटरला √5 ने मल्टिप्लाय केलं म्हणून न्यूमरेटरला सुद्धा √5 ने मल्टिप्लाय करा. काय ते बघू आपण आता. 3 into √5 काय येईल, 3√5 डिवाइडेड बाय √5 into √5 काय आलं 5. मग आपल्याला काय करायचं सांगितलं होतं, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. अशा पद्धतीने देन 3/5 3√5/5 is the rationalizing factor of 3/√5. 3/√5 का हा रॅशनलाइजिंग फॅक्टर आहे. आपण डिनॉमिनेटर रॅशनल नंबर केलाय का, केलाय. आपल्याला प्रश्न काय, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर मध्ये रॅशनल नंबर आणा, डिनॉमिनेटर मध्ये रॅशनल नंबर आणला. अशा पद्धतीने हे क्वेश्चन सोडवायचे. क्वेश्चन कधी कधी विचारला जातो, फाइंड द रॅशनलाइजिंग फॅक्टर. रॅशनलाइजिंग फॅक्टर शोधा.
आपल्याला तो शोधता आला आपल्याला. या दोन्हीचा जर तुम्ही मल्टिप्लाय केला तर रॅशनल नंबर येतो. तुम्हाला जर चेक करायचं असेल चेक तर पाहू आपण 3/√5 इंटू याच्याबरोबर मल्टिप्लाय करून पहा 3√5 डिवायडेड बाय 5. हे √5 काय झाले कॅन्सल झाले. 3 3 जा 9/5 रॅशनल नंबर आला. अशा पद्धतीने आपण आपलं उत्तर चेक केलं फक्त की आपलं काढलेलं उत्तर बरोबर आहे का, आपला आन्सर करेक्ट आहे. ओके, देन वी सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन सोडू पहा. इथं काय लिहिलं होतं मी तुम्हाला सांगतो. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. देन नेक्स्ट क्वेश्चन काय 1/√14. 1/√14 काय करावे लागेल. सेम आहे. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय √14. √14 आपल्याला इथं रॅशनल नंबर आणायचा, त्याच्या जागेवर √14 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे लिहा मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय √14. √14 ने मल्टिप्लाय करा. हे √14 ने पहा √14 1/√14 इंटू √14 इंटू √14 काय आलं पहा 1 इंटू √14 हे √14 राहिले इथं आणि √14 इंटू √14 काय उरलं 14. अशा पद्धतीने डिनॉमिनेटर आपण रॅशनल नंबर केला हे आन्सर आहे. या दोन्हीचा जर तुम्ही गुणाकार केला तर तो रॅशनल नंबर येतो. मीन्स आवर आन्सर इज करेक्ट. आपला आन्सर करेक्ट आहे. देन वी सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन सोडूया आपण. पहा नेक्स्ट क्वेश्चन काय 5/√7. सेम आहे. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय √7. इथं √7 ने फक्त मल्टिप्लाय करायचे. काय येते पाहू आपण 5/√7 इंटू √7/√7 काय येते पाहू 5 इंटू √7 5√7 डिवायडेड बाय √7 इंटू √7 काय आलं 7. अशा पद्धतीने डिनॉमिनेटर आपण रॅशनल नंबर आणलेला आहे अँड दिस इज द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ 5/√7. एवढं उत्तर काढायचे, बाकी काय अवघड नाही. देन नेक्स्ट क्वेश्चन पहा. अतिशय सोपे क्वेश्चन येते. नेक्स्ट क्वेश्चन काय 6/9 इंटू √3 काय करावं लागेल तुम्ही सांगता ना. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय √3 ने मल्टिप्लाय करायचंय. √3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथं थोडंसं आन्सर वेगळं येईल. आता काय आन्सर वेगळे ते आपण चेक करू. 6/9 इंटू √3/√3 काय आन्सर मध्ये चेंज होते पाहू आपण. आता हे 6/√3 ऍज इट इज 6/√3 इथं 9 ऍज इट इज √3 इंटू √3 येईल 3. ह्या 3 ने 6 ला डिवाइड करा. 3 1 जा 3 3 2 जा 6 काय उरलं पाहिजे 2/3/9. पुढे भाग जात नाही. आपलं हे आन्सर झालं 2/3/9. दिस इज आवर आन्सर. डिनॉमिनेटर रॅशनल नंबर झालेला आहे. देन सॉल्व नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू आता. 11/√3 डिनॉमिनेटर रॅशनल नंबर आणायचा आहे. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय √3. √3 ने आपल्याला इथं मल्टिप्लाय करावं लागेल. काय येईल पाहू आपण 11/√3 इंटू √3/√3 काय येते पाहू 11 इंटू √3 डिवायडेड बाय √3 इंटू √3 3 अँड दिस इज आवर आन्सर. अशा पद्धतीने पूर्ण एक्सरसाइज आपण सोडवलेली. एक्सरसाइज मध्ये 9 क्वेश्चन होते आणि 9 चे 9 क्वेश्चन सगळे सब क्वेश्चन सहित मी तुम्हाला इथे सोडून दिले. काल क्वेश्चन नंबर 5 पर्यंत घेतले होते आणि आज क्वेश्चन नंबर 6 7 8 आणि 9 घेतलेले आहेत. पहा अतिशय पूर्ण सगळा प्रॅक्टिस सेट मी घेतलेला आहे. या अगोदरचे सुद्धा सगळे प्रॅक्टिस सेट घेतलेले आहेत. तुम्ही जर हे बारकाईने व्हिडिओ पाहिले आणि हे जर घरी सोडवलं तर तुम्ही एक चांगल्या पद्धतीने तुमची तयारी झालेली असेल. पुढे जे काय आहे आता एक लास्ट पॉइंट आपला या चॅप्टर मधला राहिलेला आहे बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्च आणि
एक प्रॅक्टिस सेट फक्त आपला छोटा राहिलेला आहे, तो झाल्यानंतर आपला चॅप्टर संपेल. अतिशय बारकाईने चांगली तयारी करा. यश तुमच्या जवळ आहे. काही अडचण आली तर विचारा. आज बऱ्याच मुलांनी विचारलं होतं, कुणीतरी विचारलं होतं 2.43 टू एक्सप्रेस द पी अपॉन क्यू. हा नंबर मी कसा करू, मी त्याला सांगितले. तुम्हाला जर कोणाला अडचण आली तर त्यांना सुद्धा ते सांगितलं जाईल. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. यानंतर रोज संध्याकाळी 7 वाजता व्यवस्थित लेक्चर होतंय. ज्यांनी कोणी उशिरा क्लास जॉईन केला त्यांनी पहिल्यापासून हा व्हिडिओ पहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सगळ्यांना धन्यवाद.